नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. दीप अमावस्येला करा हे उपाय. 7:30 संपेल, दारिद्र्य नष्ट होईल, धनसंपत्ती मिळेल. दीप अमावस्येला काही खास उपाय केल्याने पितृदोष तर दूर होतोच, परंतु आयुष्यातील नकारात्मकता, दुःख, वाईट नजर या सर्व गोष्टी देखील संपतात असे मानले जाते. याशिवाय आपल्या पितृदेवतांचे आशीर्वाद देखील मिळतात, त्यामुळे आयुष्यात सुख शांती येते. चला मग पाहूया दीप अमावस्येचे महत्त्व आणि उपाय. दीप अमावस्या महत्त्व. आषाढ महिन्यातील अमावस्येला दीप अमावस्या असे म्हणतात, तर या अमावस्येला गटारी अमावस्या हे देखील म्हटले जाते. हा दिवस पितृपूजनासाठी महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी घरातील पितरांचे तर्पण केले जाते. पितरांच्या आत्मशांतीसाठी पूजा विधी केल्या जातात. तसेच पितृपूजन करताना नैवेद्य दाखवला जातो. काही चूक झाली असेल तर आपल्या पितरांची या दिवशी माफी मागितली जाते. नद्यांमध्ये स्नान करण्याचे सुद्धा या दिवशी विशेष महत्त्व आहे. दीप अमावस्या उपाय. या अमावस्येच्या नावाप्रमाणेच या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते. त्यामुळेच या अमावस्येला दीप अमावस्या असे म्हणतात. सायंकाळच्या वेळी घरातील देवघरात दिवे लावावे. सर्वात प्रथम दिवे लख्ख करून घ्यावेत. मग त्यात तेल किंवा तूप घालून दिव्यांची छान आरास करावी. आपले देवघर या दिवशी दिव्यांनी उजळून घ्यावे. दिव्यांभोवती रांगोळी काढावी. दिव्यांना अक्षता, फुले आणि हळद कुंकू वाहून पूजा करावी. काही जण या दिवशी कणकेचे गोड दिवे उकडून त्यांचा नैवेद्य दाखवतात. आपापल्या पद्धतीनुसार या दिवशी दिव्यांची पूजा घरात करावी. असे म्हणतात की दीप अमावस्येला दिव्यांची पूजा केल्याने घरातील नकारात्मकता दूर होऊन आयुष्यात आनंदाचा, सुख समृद्धीचा प्रकाश पडतो. सकारात्मक ऊर्जेने आयुष्य उजळून निघते. तसेच आपल्या लहान मुलांचे देखील या दिवशी पूजन करण्याचे महत्त्व आहे. मुलांना वंशाचा दिवा मानल्याने त्यांच्या निरोगी आणि उज्ज्वल भविष्यासाठी दिव्यांनी त्यांचे औक्षण केले जाते. तुम्ही देखील यंदाच्या दीप अमावस्येला हे उपाय करून आपले आयुष्य सुख समृद्धीने उजळून टाका. तर मित्रांनो, तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.